सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना माझे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांनाही सलाम जय ख्रिस्त प्रियजनांनो. तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण प्रभू येशू मसीह तुमचा आणि माझा खरा जिवंत देव तुम्हाला आणि मला सांभाळतो, सुरक्षित ठेवतो, आपले दुःख संकट तो दूर करतो प्रियजनांनो. आणि हा समय त्यांनी दिलेला आहे आपल्याला त्याच्या महान अशा स्वर्गीय भांडारातून. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करत त्याच्या सुंदरशा वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, आजचं वचन आहे इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 19वा वचन. प्रियजनांनो, एकच वचन आहे, इतकं सुंदर वचन आहे. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आमेन. परमेश्वर या वाचलेल्या सुंदरशा वचनावर आशीर्वाद देऊ आणि आपण सर्वांना तो आशीर्वाद देऊ. प्रियजनांनो, हे सुंदरसं वचनाचं घर अर्थ आहे. हा एक परमेश्वराच्या वचनामध्ये एक राज दडलेला असतो प्रियजनांनो. आणि तो राज तो आपण वाचणार, त्याचं मनन जेव्हा आपण करतो, त्याचा दिलेला परमेश्वराने दिलेला त्याचा महान असा पवित्र आत्मा तो आपल्याला समजवतो, तो आपल्याला शिकवतो की या वचनाचं गूढ रहस्य काय आहे. प्रियजनांनो, छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला देईल. जेव्हा जुन्या करारात इस्राईल लोकांना परमेश्वराने जो नियम लावून दिला होता, तीन कंपार्टमेंट होते प्रियजनांनो. हा जो होता प्रार्थनेचा, या कंपार्टमेंटमध्ये सर्व इस्राईल लोक इथे प्रार्थना करायचे. प्रियजनांनो, ते प्रार्थना करायचे, स्तुती करायचे, गीत म्हणायचे परमेश्वराचे. आणि तो सर्व प्रार्थनेचा जो धूप आहे, तो याजक जो मुख्य याजकाच्या अंडरमध्ये राहायचा, तो याजक हे सर्व धूप याला हा पवित्र स्थान आहे, इथे पवित्र स्थानात तो न्यायचा आणि तो धूप दाखवायचा. आणि तो धूप ते अतिपवित्र स्थानात, परमपवित्र स्थान, अतिपवित्र स्थान. प्रियजनांनो, हा परमपवित्र स्थान आहे. परमपवित्र स्थानात प्रियजनांनो, परमपवित्र स्थानात इथे मुख्य याजक तो जायचा आणि वर्षातून एकदा जायचा प्रियजनांनो. आणि तो सर्व विनंत्या परमेश्वराकडे द्यायचा. आणि जो तो पवित्र नसणार तो तिथेच मरून जायचा प्रियजनांनो. आणि त्याला त्याच्या पायामध्ये अशी रश्शी बांधून घुंगरू ठेवायचे. आणि जर तो जिवंत आहे तर तो येणार, आणि तो जिवंत नाही तर तो मरून जायचा. मग त्याला रश्शीनं ओढून बाहेर काढायचे. कारण तो परमपवित्र स्थान आहे ना प्रियजनांनो. परमपवित्र स्थानात कोण राहते? परमेश्वर राहतो. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचं तिथं स्थान आहे, पवित्र परमपवित्र स्थानात तो राहत आहे प्रियजनांनो. आणि तिथे जायचं कोणाला धाडच नाही प्रियजनांनो. तिथं मुख्य याजक केवळ वर्षातून इयरली वन्स तो जायचा, एकच वर्षातून एकदा तो जायचा प्रियजन. असा तो स्थान होता. आणि जेव्हा प्रभू येशू मसीहचं या क्रूस खांबावर बलिदान होते प्रियजना, जेव्हा प्रभू येशूच्या पवित्र रक्ताच्या बलिदानाच्या द्वारे हा जो पवित्र परमपवित्र निवासस्थान आहे, परमपवित्र स्थान, त्याचा पडदा फाटतो प्रियजनांनो, वरपासून खालपर्यंत फाटतो. आणि प्रियजनांनो, जो दुरावा मनुष्यामध्ये आणि स्वर्गीय पिता परमेश्वरामध्ये होता, जो की आदाम आणि हवेपासून होता, तो दुरावा, ती पापाची दरी प्रभू येशू मसीहच्या पवित्र बलिदानाच्या द्वारे ती दुभागून जाते. आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा
आणि मी आणि आपण सर्व मनुष्याचा समेट प्रभू येशूच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे त्यांनी घडून आणला. प्रियजनांनो, किती मोठं प्रीती, एवढी मोठी प्रीती त्यांनी करून दाखवली. प्रियजनांनो, आणि आज तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे हे धैर्य, हे सामर्थ्य प्राप्त झाले आहे की आपण त्याच्या परमपवित्र निवासस्थानात आपण प्रभू येशूच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे आपण इथं उभे आहोत. आणि प्रियजनांनो, आपण डायरेक्ट स्वर्गीय पिता परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आपल्याला आता भीती नाही, आपल्याला आता डर नाही, आपल्याला आता ते जे पापाचं जे आपल्यामध्ये जो त्यांनी आपल्याला गुलाम केलं सैतानाने, सारे एरियामध्ये त्यांनी आपल्याला पूर्ण पापाच्या दरीत आपण भरलेलं असताना त्यांनी या पापाच्या दरीतून आपल्याला आजाद केले. आणि प्रभू येशूच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे आपल्याला इकडे उभे केलेले आहे. प्रियजनांनो, परम पवित्र निवासस्थानात. प्रियजनांनो, आणि ते वर्षातून एकदा जायचे. आज तुम्ही 24/7 जाऊ शकता स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या चरणाजवळ. 24/7 तुम्ही आणि मी 24 तास त्याच्याकडे जाऊ शकतो. 24/7 24 तास, 7 दिवसाचे 24 तास त्याच्याकडे आपण सतत जाऊ शकतो. आपल्याला कोणत्या पाण्यानं नाही, कोणत्या येणे कशाने आपल्याला आंघोळ करायची गरज नाही. प्रियजनांनो, त्याने त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने मला आणि तुम्हाला धुवून काढले. आपले पाप, आपले श्राप त्यांनी धुवून काढले, श्राप मिटून टाकले. प्रियजनांनो, आणि त्यांनी आपल्याला त्याच्या जवळ घेतलेलं आहे, त्याचं लेकरू बनवलेलं आहे. त्यांनी आपल्याला विकत घेतलेले, तुम्हाला मला कोणत्या पाण्यानं नाही, कोणत्या सोन्या रुपयानं नाही. केवढी मोठी किंमत परमेश्वराने तुमची आणि माझी केलेली आहे. प्रियजनांनो, खूप मोठी किंमत केलेली आहे की त्याने त्याचा सर्वस्व, आपलं जीव सर्वात मोठं असते ना, ते त्याने देऊन टाकलं. त्याचा प्राण, त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं शरीर आणि त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी गळ वाहिले. प्रियजनांनो, आणि त्याच्या पवित्र रक्ताने मला आणि तुम्हाला त्यांनी विकत घेतले. पूर्ण दाम, हे बघा हात तराजू समजा हातात, पूर्ण दाम देऊन प्लस व्याज सुद्धा त्या दुष्ट सैतानाने प्रभू येशू मसीहकडून घेतला. प्रियजनांनो, आणि तो प्रभू येशू मसीहनं दिला, आनंदाने दिला. प्रियजनांनो, पुष्कळ लोक म्हणतात का प्रभू येशू मसीह मेला. प्रियजनांनो, त्याच्या या प्रीतीपूर्ण बलिदान त्यांनी केलं की आता तरी तुम्ही त्याच्याकडे वळा, आता तरी परमेश्वराचा मार्ग तुम्ही धरा. प्रियजनांनो, त्याचा हित, त्याच्या ह्या प्रीतीमध्ये केवळ आपलं हित आहे. प्रियजनांनो, त्याचं काही हित नाही आहे त्याच्यामध्ये. त्याचा सर्व प्रीतीनं तो भरलेला आहे. त्याचा स्वभाव प्रीतीचा आहे, म्हणून तो प्रीतीच त्याने केली. प्रियजनांनो, त्यांनी म्हटलं नाही की तू जाऊन शुद्ध हो, तू माझी आज्ञा पालन कर, तेव्हा मी तुझ्यासाठी प्राण देईल. तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटे बोलू नको, तेव्हा मी तुझ्यासाठी प्राण देईल, असं म्हटलं प्रभू येशू मसीहनं. नाही प्रियजन, तुम्ही कशा पण परिस्थितीत असाल, कोणत्याही परिस्थितीत आज तुम्ही असाल प्रियजनांनो, आणि जर तुम्ही आज हे माझं संदेश ऐकत आहे प्रियजनांनो, पश्चाताप करा, लीन नम्र व्हा आणि परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन कबूल करा की परमेश्वरा, मी खूप पापी आहे, मी हे पाप केलेले, परमेश्वरा मस्त पापीवर दया कर, माझ्या अपराधांची क्षमा कर. आणि परमेश्वर तुम्हाला जवळ घेईल. प्रियजनांनो, कितीही तुमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी तो तुम्हाला जवळ घेण्यास आज तयार आहे. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीहनं एवढं आपल्याला धैर्य दिले बघा. त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे केवढं मोठं धैर्य आपल्याला प्राप्त झाले. आपण इथं उभं असतो
परंतु इथून परमेश्वराने आपल्याला इतक्या जवळ घेतलेले आहे, त्याचं लेकरू बनवलेलं आहे. प्रियजनांनो, आपला मालक असताना, तो आपला निर्माण करता असताना, आपला स्वामी तो असताना, तो आपल्यासाठी दीन लीन नम्र झाला आणि त्यांनी आनंदाने आपल्यासाठी प्राण दिला. का दिला? कारण त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या शिवाय आपल्याला त्याच्या जवळ येता नाही येत. प्रियजनांनो, कारण आपण पापाने मलिनतेने भरलेले असताना तो पवित्र पवित्र परमेश्वर आहे आणि त्याच्या जवळ आपल्याला जायचं आहे, स्वर्गात जायचं आहे. तर प्रभू येशू मसीहच्या चरणाजवळ आल्या वाचून स्वर्गात नो 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 एंट्री. प्रियजनांनो, तुम्ही कुठे जगात फिरा, पूर्ण 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 गोल 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 पूर्ण जग फिरा, शेवटी तुम्हाला प्रभू येशूच्या क्रूस खांबाकडे येऊन पश्चाताप करणं आहे, त्याला क्षमा मागणं आहे आणि त्याला स्वीकारायचंय की तू माझा उद्धार करतायस, तू माझा तारणारा खरा जिवंत देव आहेस. प्रियजनांनो, तुम्ही अनुभव घेऊन पहा. आणि जेव्हा इकडे आपण आलो तर केवढा मोठा अधिकार त्यांनी दिलेला आहे. प्रियजनांनो, त्याचं लेकरू होण्याचा अधिकार, त्याचा लेकरू त्याने आपल्याला बनवले, त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार, म्हणजे केवढा मोठा हा अधिकार आहे. प्रियजनांनो, आज आपल्या देशाचा प्राईम मिनिस्टर मोदी किंवा आपली प्रेसिडेंट जर म्हणेल की तू माझं लेकरू आहे, तर कसं वाटेल आपल्याला? अरे बापरे, मग तर आपल्याला कुठं कसा पॉवर येऊन जाईल, एकदम आपल्याला एकदम भयंकर पॉवर येऊन जाईल. प्रियजनांनो, आणि आज परमेश्वर तुम्हाला मला म्हणते, जो आकाश, जो पृथ्वी आणि सर्व काही जे आपल्याला डोळ्याला दिसते ते सर्वांचा निर्माण करतात तो महान देवादिदेव, सर्व शक्तिमान, सर्व समर्थवान जिवंत देव तुम्हाला म्हणते की तू माझं लेकरू आहे, तू माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहे. तर आपल्याला कसं वाटायला पाहिजे? प्रियजनांनो, किती मोठा हा धन, किती मोठी ही धन, किती मोठा हा खजाना, किती मोठी ही श्रीमंती त्याने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. त्याला दृढ धरून, त्याला बिलगून, त्याला चिटकून श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहा, हाच त्याला आपण आज वरदान मागूया. प्रियजनांनो, परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे त्यांनी विकत घेतलेले. प्रियजनांनो, काय ही प्रीती म्हणा. खरोखर प्रियजनांनो, जर आपण कोणती तरी वस्तू बनवतो आणि ती वस्तू, त्या वस्तूसाठी आपण प्राण देतो का? प्रियजनांनो, बिलकुल नाही, कोणीच देणार नाही, है ना. एक चांगला मनुष्य असेल, चांगला दोस्त असेल, तर तो एक दोस्त त्याच्यासाठी धाडस करेल प्राण द्यासाठी. परंतु जो वाईट आहे, जो पापाने भरलेला आहे, जो कशाचाच लायक नाही, पापाने, मलिनतेने, दुष्टतेने, व्यभिचाराने भरलेला पापी दुष्ट मनुष्य, त्याच्यावर प्रीती करतो परमेश्वर, है ना. त्याच्यावर त्यांनी प्रीती करून दाखवली, माझ्यावर, तुमच्यावर. जेव्हा की आपण पूर्ण मलिनतेने, पापाने, घाण दुष्ट विचारांनी, पापाने, सैतानाच्या सारे गुलामात भरलेले असताना त्यांनी तुम्हावर, माझ्यावर प्रीती करून दाखवली. प्रथम प्रीती त्यांनी करून दाखवली. का? कारण तो प्रीतीचा परमेश्वर आहे, त्याचा स्वभाव प्रीती आहे. प्रियजनांनो, तो आतोनात प्रीती करतो तुम्हावर, माझ्यावर, आणि त्याचा प्रमाण त्यांनी दाखवला आपल्या एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे. त्यांनी आपल्याला, तुम्हाला मला विकत घेतले, दत्तक घेतले की तू माझं लेकरू. दत्तक म्हणजे समजते, एका अनाथ आश्रम मध्ये ज्याचे आईबाप नसतात, त्या लेकराला कोणी दुसरे आई वडील घेतात दत्तक आणि त्याला नाव देतात, हे माझं लेकरू आहे, चला मी याचा सगळी जिम्मेदारी घेते, मी याला सांभाळणार. त्याचा अर्थ आहे दत्तक. ऑर्फनेज मधून लोक दत्तक घेतात लेकरांना, त्याप्रमाणे परमेश्वराने तुम्हाला मला दत्तक घेतलेले आहे, की माझं हे लेकरू आहे, आजपासून याचा सांभाळ मी करणार, मी याला सगळं काही देईल, हा माझा लेकरू आहे, हा पापात मलिनतेत होता, पापाच्या दरीत पडलेला होता, त्याला मी
धुवून काढलं माझ्या रक्ताने, असा प्रभू येशू मसीहच्या महान पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला त्यांनी विकत घेतलेलं आहे प्रियजनांनो, दत्तक घेतलेलं आहे आणि तुम्हाला मला लेकरू बनवलेलं आहे त्याचं आणि आणि त्याला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला आहे. केवढा मोठा अधिकार आहे हा, केवढं मोठं धन आहे, केवढी मोठी श्रीमंती आहे, केवढा मोठा खजाना आहे. प्रियजनांनो, जेव्हा कोणाला कधी लॉटरी लागली प्रियजनांनो, तो विचार करा कसा आनंद होतो, हे ना, कसा आनंद होतो. अरे बापरे, मला लॉटरी लागली. परंतु आजच्या डेटमध्ये कोणाला लॉटरी लागत नाही बरं. परंतु परमेश्वराने आपल्याला हे फ्री दिलेलं आहे. फ्री. काय दिलं का त्याला आपण? काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलं. तर त्यांनी तुमचं आणि माझे आणि तुमचे सारे अपराधांना आपल्यावर घेऊन माझं आणि तुमचं मरणदंड, सर्व आपलं कर्ज, आपलं पाप, आपले पापाची शिक्षा, मरणदंड त्यांनी स्वतःवर घेऊन त्यांनी बलिदान केलं. प्रियजनांनो, आता तुम्हाला मला जे सार्वकालिक मरण आहे ना, त्या नरकामध्ये, त्या दुष्ट सैतानासाठी बनवलेलं, त्यामध्ये तुम्हाला मला जायची गरज नाही आहे प्रियजनांनो. नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला जायला लागलं असतं प्रियजनांनो. परंतु त्या मरणापासून तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे प्रियजनांनो. आणि याचा आपण सन्मान करूया, त्याला धन्यवाद देऊया की स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा महान असा एकुलता एक आवडता प्रियपुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान अशा पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे मला आणि तुम्हाला त्याचं लेकरू बनवलं, त्याला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. प्रियजनांनो, ह्या महान अशा खजान्याला, ह्या महान अशा श्रीमंतीला, या महान अशा धनाला दृढ धरून बिलगून चिटकून श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहू, हाच आशीर्वाद मला आणि तुम्हाला आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर देव आणि त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने तुम्हाला आणि मला भरभरून काढो. आमेन.